Good morning. Today we are going to study the new point, challenges in establishing psychology as a science. Last lecture we are studying some points in first chapter, introduction, features, historical background and etc. Today the first point, challenges in establishing psychology as a science. In first point, psychology in pre-diagnostic state. तो ये पॉइंट में जब स्टडी करने का है तो फिजिक्स, केमिस्ट्री एंड नेचुरल साइंस, तो इसमें जो आप एक्सपेरिमेंट कर सकते हैं, तो ये एक्सपेरिमेंट करने के बाद ये कंक्लूजन आपको आ सकता है तो 100% ट्रू रहेगा। लेकिन साइकोलॉजी में क्या थोड़ा सा प्रॉब्लम आ सकता है। तो साइकोलॉजी इज ए सोशल साइंस, तो सोशल साइंस पे आप क्या कर सकते हैं, तो कौन सी भी इंफॉर्मेशन कलेक्ट करने का है तो ये 100% ट्रू नहीं रहेगी। लेकिन ये जो साइंस में जो रहेगा फिजिक्स, केमिस्ट्री, तो ऐसे सब्जेक्ट के ऊपर आपने कोई भी आपने एक्सपेरिमेंट किया तो ये एक्सपेरिमेंट कैसे रहेगा, 100% ट्रू हो सकता है। इसलिए अलग अलग थोड़े से प्रॉब्लम्स आपको आ सकते हैं। तो फिलोसॉफिकल साइंटिस्ट ने क्या, थॉमस कुहन, ये साइंटिस्ट ने इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया। तो स्टडी करते टाइम उसने पूरा ऑब्जर्व किया, तो ऑब्जर्व करने के बाद साइकोलॉजिस्ट के जो अलग अलग साइंटिस्ट थे, तो ये पूरे साइंटिस्ट ने उनसे भी एक पॉइंट के ऊपर कंक्लूजन 100% नहीं निकल सकता। मराठी मीडियम मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी आव्हाने हा नवीन मुद्दा आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तर मागील तासाला जे आपण मुद्दे आपण त्या ठिकाणी पाहिले, तर त्यामध्ये प्रस्तावना, त्यानंतर मानसशास्त्राचा जो इतिहास असेल त्या संदर्भात काही मुद्दे आपण पाहिलेत आणि त्यानंतर जी काही वैशिष्ट्ये असतात त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलाय। तर आजच्या तासाला आपण मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना जी काही आव्हाने येणार आहेत तर त्या आव्हानांचा अभ्यास आपण आज करणार आहोत। तर त्यामध्ये 4 ते 5 घटक महत्त्वाचे सांगितले गेलेत। त्यामध्ये असणारा जो पहिला घटक मानसशास्त्राची पूर्व प्रतिमान अवस्था, तर यामध्ये हा जो घटक आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये जे त्या ठिकाणी काही मुद्दे सांगितले गेलेत, तर त्यामध्ये आपण जर निरीक्षण केलं असेल तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा इतर जे सायन्स मध्ये अलग अलग जे शास्त्र असतात, तर त्यामध्ये अभ्यास करत असताना जे आपण एक्सपेरिमेंट करतो, तर ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट मिळत असतात किंवा जे कन्क्लूजन आपल्याला मिळत असतात, तर ते 100% सत्य स्वरूपात मिळतात। परंतु या उलट मानसशास्त्र हा जो विषय आहे तो सामाजिक शास्त्रामध्ये येत असल्या कारणाने त्यामध्ये जे आपल्याला निष्कर्ष मिळत असतात, उदाहरणार्थ वर्तनाचं आपल्याला निरीक्षण करायचं असेल तर एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं, तर त्यावेळेस ते निरीक्षण केल्यानंतर आज येणारे रिझल्ट उद्या तेच रिझल्ट आपल्याला मिळतीलच असं नाही, म्हणून त्यामध्ये सत्यता 100% असू शकत नाही। तर या संदर्भात थॉमस कुहन या तत्ववेत्याने यावर संशोधन केलं आहे। आणि मग मानसशास्त्राचा तो अभ्यास करत असताना जे अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळे जे सिद्धांत त्या ठिकाणी मांडले गेलेत, तर प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे आणि त्यामुळे मग ते विभिन्न मत असल्यामुळे जे निष्कर्ष असतात त्या निष्कर्षामध्ये देखील त्यामध्ये तफावत असलेले आपल्याला दिसून येते। तर अशा प्रकारे हा एक पहिला मुद्दा। सेकंड, इश्यूज रिलेटेड टू ऑब्जेक्टिविटी एंड वैलिडिटी। तो ये सेकंड पॉइंट में क्या रहेगा, कौन से में पॉइंट के ऊपर आप स्टडी करने का है, तो फॉर एग्जांपल पर्सनालिटी, लीडरशिप, क्रिएटिविटी, ये पॉइंट के ऊपर आप स्टडी करते टाइम पर्सनालिटी, लीडरशिप एंड क्रिएटिविटी, तो स्टडी करते टाइम आप क्या करेंगे, इमोशन एंड एटीट्यूड्स, ये इंपॉर्टेंस रहेगा। तो स्टडी करते टाइम इमोशन, अपने माइंड में जो इमोशंस रहेगी जैसे पॉजिटिव, निगेटिव, ये स्टडी करते टाइम क्या इसके ऊपर आप ज्यादा से ज्यादा डिपेंड हो सकता है। आपके एटीट्यूड वो टाइम कैसे रहेगी, तो ये होने के बाद इसके ऊपर पॉजिटिव, निगेटिव इफेक्ट हो सकता है। ये पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम सर्वे रिसर्च मेथड आप यूज कर सकते हैं। सर्वे रिसर्च मेथड में क्या, अलग अलग पर्सन्स के सामने आप डिस्कस करते टाइम इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं। फॉर एग्जाम्पल पॉलिटिकल लीडर्स, कंज्यूमर्स एंड एक्सेट्रा, और ऐसी पूरी डिस्कस करने के बाद इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं। और इंफॉर्मेशन कलेक्ट करने के बाद इसमें थोड़ा सा प्रॉब्लम आ सकता है, अलग अलग पर्सन्स का अलग अलग रिजल्ट आपको
मिल सकता है। और उसके बाद क्वेश्चनायर आप क्या करते यूज कर सकते हैं। क्वेश्चनायर यूज करते टाइम क्या हो सकता है, बहुत ऐसे पर्सन रहेंगे, तो पर्सन के सामने डिस्कस करने के बाद आप क्वेश्चनायर आप दे सकते हैं। क्वेश्चनायर देने के बाद रिजल्ट आपको मिल सकता है। साइकोलॉजी के ऊपर पूरे स्टडी कर सकते हैं। स्टडी करने के बाद आपको जो रिजल्ट आ सकते हैं, ये रिजल्ट ट्रू और फॉल्स ऐसा कंक्लूजन निकल सकते हैं। तो साइकोलॉजी में क्या रिजल्ट आते टाइम ये ज्यादा से ज्यादा थोड़े से 100% में नहीं आ सकते, थोड़े से भी निगेटिव पॉइंट इसमें हो सकता है। नंबर 2, वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या बाबतीत काही प्रमाणात कमतरता हे आपल्याला यामध्ये दिसून येते पहा। तर यामध्ये हा जो दुसरा मुद्दा आहे वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता, तर मानसशास्त्रामध्ये जे विविध प्रकारचे प्रयोग आपण या ठिकाणी पाहत आहोत, तर हे प्रयोग करताना जे आपल्याला काही त्रुटी दिसून येतात, तर त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता हे घटक त्या ठिकाणी महत्वाचे मानले गेलेत पहा। तर सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना व्यक्तिमत्वाचं मापन, त्यानंतर व्यक्तिमत्व मापनाच्या ज्या पद्धती असतात, त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं नेतृत्व कौशल्य हे जे घटक असतात, या संदर्भात जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या अभ्यासामध्ये 100% सत्यता असेलच असं नाही पहा। आणि त्यामुळे या संदर्भात जी माहिती आपण मिळवत असतो, तर ती माहिती मिळत असताना व्यक्तीची अभिरुची कशा प्रमाणात आहे, त्यानंतर व्यक्तीच्या भावना कशा पद्धतीच्या असतात यांचा वापर केला जातो। आणि त्याच वेळेस सर्वेक्षण पद्धतीचा देखील त्या ठिकाणी वापर केला जातो पहा। तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये माहिती त्या ठिकाणी कशा पद्धतीने गोळा केली जाते, त्यानंतर त्यावर अभ्यास केला जातो। त्याच वेळेस प्रश्नावली पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जातो पहा। प्रश्नावली पद्धतीचा वापर करत असताना विविध समूहाला त्या ठिकाणी त्या चाचण्या दिल्या जातात, त्यांच्याकडून त्या सोडवून घेतल्या जातात आणि मग रिझल्ट मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो। तर अशा प्रकारे रिझल्ट मिळवत असताना आत्मनिरीक्षणाचा देखील त्या ठिकाणी वापर केला गेलाय, त्यानंतर मनोविश्लेषणाचा त्या ठिकाणी वापर केला गेलाय। परंतु हे सर्व करत असताना या चाचण्यांमध्ये थोडीशी आपल्याला कमतरता दिसून येते, म्हणजे या चाचण्या 100% विश्वसनीय का किंवा त्यामध्ये वस्तुनिष्ठता दिसून येत नाही। म्हणून हा दोन घटकांमधला फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। नेक्स्ट नंबर 3, इश्यूज रिलेटेड टू प्रेडिक्टेबिलिटी। इश्यूज रिलेटेड टू प्रेडिक्टेबिलिटी मीन्स इसमें एंड रिप्लिकेशन, उसमें जो आप स्टडी कर सकते हैं तो बिहेवियर बाय अंडरस्टैंडिंग इट्स कॉजेस एग्जैक्ट प्रिडिक्शन इज डिफिकल्टी। तो ये जो पॉइंट में रहेगा, तो बिहेवियर को आप जो स्टडी कर सकते हैं, तो स्टडी करते टाइम आपको जो कंक्लूजन निकलता है, तो कंक्लूजन में थोड़ा सा अलग अलग डिफरेंस हो सकता है। डिफरेंस के बाद आपके माइंड में कुछ प्रेजुडिस नहीं होना चाहिए। तो प्रेजुडिस मीन्स नेगेटिव थिंकिंग, ऐसा नेगेटिव पॉजिटिव थिंकिंग नहीं होना चाहिए। इसलिए ये पॉइंट थोड़ा सा भी ये इम्पोर्टेंस रहेगा। तो ये होने के बाद आपके वर्क करते टाइम आपको जो मिस्टेक हो सकता है, ये मिस्टेक के ऊपर थोड़ा सा कंट्रोल रखना चाहिए। इसलिए ये 3rd पॉइंट इम्पोर्टेंस रहेगा। नेक्स्ट नंबर 4, नंबर 3rd इमारती मीडियम, पूर्वकथन व प्रचिती या बाबतीत काही प्रमाणात कमतरता। तर तो हा जो मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा, तर त्यामध्ये वर्तनाची कारणे शोधून अभ्यास करणे। तर आपण पाहिले की मानसशास्त्रामध्ये प्रत्येक वेळेस वर्तनाचा अभ्यास केला जात असतो। मग वर्तनाचा अभ्यास करत असताना प्रत्यक्षात काही वेळेस त्या व्यक्तीकडे पाहून निरीक्षण केलं जातं, काही वेळेस त्या व्यक्तीच्या लक्षात येणार नाही या पद्धतीने निरीक्षण केलं जात असतं। आणि ही कारणे शोधत असताना त्यामध्ये मग आपल्याला त्या ठिकाणी अनेक अडथळे येत असतात। म्हणून मग वर्तनाचा अभ्यास करत असताना वर्तनामध्ये जे बदल होत असतात त्यामध्ये सातत्य आढळून येत नाही, म्हणून ही पद्धत थोडीशी आपल्याला अवघड वाटत असते। आणि त्यानंतर मग हे करत असताना ज्या कमतरता आपल्याला दिसून येतात, तर त्या कमतरता नेमकं काय आहेत ते पाहणं गरजेचं असतं आणि या ज्या चुका असतात त्या आपल्याला कशा दुरुस्त करता येतील, तर हे आपल्याला पाहता येतं। नेक्स्ट नंबर 4, ऑब्जेक्टिफाइंग ह्यूमन। उसमें जो पॉइंट रहेंगे सम एग्जिशनल एंड ह्यूमैनिस्टिक साइकोलॉजीज, उसमें जो पॉजिटिव निगेटिव जो ओपनिंग रहेंगे, इसके ऊपर साइकोलॉजिस्ट ने डिटेल स्टडी किया। स्टडी करने के बाद तो जो अलग अलग पॉइंट्स उसमें डिक्लेयर किए, तो कौन से भी
पॉइंट के ऊपर स्टडी करते टाइम पर्सन्स के माइंड में ये पॉजिटिव और निगेटिव्ह थिंकिंग नहीं होना चाहिए. इन मराठी मीडियम मानवाची अवहेलना हा जो मुद्दा आपण चौथा त्या ठिकाणी पाहत आहोत, तर त्यामध्ये अस्तित्ववादी आणि मानवतावादी शास्त्राच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती सांगितली गेली पहा. तर या ठिकाणी अभ्यास करत असताना काही व्यक्ती अस्तित्ववादी असतात तर काही मानवतावादी असलेला आपल्याला दिसून येतं पहा. आणि हे सर्व करत असताना वर्तनाचा जो अभ्यास आपण करत असतो तर त्यामध्ये त्या ठिकाणी सातत्य आपल्याला दिसून येत नाही. आणि सातत्य जरी असेल तर त्यामध्ये वर्तनाचा अभ्यास करताना त्या ठिकाणी अनेक बदल आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात पहा. आणि मग हे जसे बदल जाणवतात आणि त्यामुळे जे रिझल्ट येत असतात ते वारंवार त्या रिझल्ट मध्ये काही प्रमाणात कमतरता असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग सायन्स मध्ये जे शास्त्र असतात, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र यांच्याकडून यांच्यामध्ये केले गेले जे प्रयोग असतात तर ते प्रयोग ज्याप्रमाणे 100% सत्य असतात किंवा जे निष्कर्ष अचूक असतात त्याचप्रमाणे मानसशास्त्रामध्ये जे प्रयोग केले जातात तर त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात अचूकता आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून मग पहिल्या घटकामध्ये आपण जे पाहिलं की इतर शास्त्रांच्या तुलनेत मानसशास्त्रामध्ये काही कमतरता किंवा काही त्रुटी किंवा दोष अभ्यासताना आपल्याला दिसून येत असतात. नेक्स्ट न्यू पॉइंट, इम्पॉर्टन्स ऑफ रॅशनॅलिटी, मराठीमध्ये तर्कसंगतीचे महत्व. तर तर्कसंगतीचे महत्व हा जो मुद्दा आहे पहा, तर्कसंगतीचे महत्व. तर सर्वसाधारणपणे तर्कसंगतीचे महत्व सांगत असताना तर प्रत्येक व्यक्ती हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असते पहा. आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येत असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे ते विचार व्यक्त करत असतात. परंतु अनुभव व्यक्त करत असताना किंवा विचार व्यक्त करत असताना जे सामाजिक मानदंड, नियम, नीती नियम घालून दिलेले असतात त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला गेलाय. तर सर्वसाधारणपणे या सर्वांचा विचार करून काही मूल्य त्या ठिकाणी सांगितली गेले. तर तर्कसंगत विचार करणारे जे शास्त्र आहेत तर त्यामध्ये स्टॅनोव्हिच या मानसशास्त्रज्ञाने त्याविषयी संशोधन केलंय. तर ते तर्कसंगत विचार पहा. तर्कसंगत म्हणजे काय, एखाद्या घटकाविषयी तर्क करायचा आहे आणि तर्क केल्यानंतर मग आपल्याला जे परिणाम मिळत असतात तर त्याच्याशी ते संबंध जोडले जातात. याला तर्कसंगत विचार करणे असं म्हटलं गेलंय. सेकंड, स्टर्नबर्ग यांनी काय केलंय, बुद्धीबाबत विचार त्या ठिकाणी व्यक्त केले. तर बुद्धीबाबत विचार व्यक्त करताना त्यामध्ये बुद्धीच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण पाहिलं की बुद्धीचे काही व्याख्या असतात, त्यामध्ये काही त्याचे प्रकार असतात. त्यानंतर हे बुद्धिमापनाचे जे प्रकार असतात किंवा त्यांची कमी जास्तपणा किंवा जी तीव्रता असते किंवा एखाद्या व्यक्तीची बुद्धी कमी असते किंवा जास्त असते, काही व्यक्ती मेंटल रिटार्डेड असतात, या सर्व घटकांचा अभ्यास स्टर्नबर्ग यांनी त्या ठिकाणी केलाय. त्याला बुद्धीबाबत विचार असं त्यांनी सांगितलं गेलंय. आणि नंबर 3, डॉक्टर अल्बर्ट इलिस यांनी काय केलंय, भावनिक तर्कसंगत विचार मांडलेत. म्हणजे तर्कसंगत विचार मांडताना देखील भावनाचा त्या ठिकाणी वापर केला गेलाय. तर अशा प्रकारे या 3 शास्त्रज्ञांनी या ठिकाणी जे संशोधन केलंय. इंग्लिश मीडियम स्टर्नोविच साइंटिस्ट ने रैशनैलिटी के बारे में पूरा डिटेल स्टडी किया. रैशनैलिटी के बारे में स्टडी करते टाइम ये अलग अलग थिंकिंग आप एक्सप्लेन कर सकते हैं, ये पूरा लॉजिकल थिंकिंग रहेगा. सेकंड साइंटिस्ट स्टर्नबर्ग ने इंटेलिजेंस बारे में पूरा स्टडी किया. तो स्टडी करते टाइम इंटेलिजेंस की डेफिनेशन, टाइप्स ऑफ इंटेलिजेंस में वर्बल, नॉन वर्बल, इंडिविजुअल एंड ग्रुप टेस्ट, ऐसे अलग अलग टेस्ट ये साइंटिस्ट ने पूरे यूज किया. और स्टडी करने के बाद ये कंक्लूजन उसने निकाला तो ये अलग अलग रहेगा. नेक्स्ट थर्ड साइंटिस्ट अल्बर्ट इलिश साइंटिस्ट ने रैशनल लॉजिकल थिंकिंग, इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया. तो रैशनल लॉजिकल थिंकिंग में पूरा इमोशन के ऊपर उसने 100% ध्यान दिया. तो ये होने के बाद कौन सा भी एक्सपेरिमेंट आप कर सकते हैं. तो एक्सपेरिमेंट करते टाइम ये जो फीलिंग्स रहेंगे, इमोशंस रहेंगे, तो इसका पॉजिटिव और निगेटिव इफेक्ट इसके ऊपर हो सकता है. तो उसमें जो फर्स्ट पॉइंट रहेगा, अंडरस्टैंडिंग सेल्फ, इंटरेस्ट एंड सोशल इंटरेस्ट. तो उसमें क्या रहेगा, एक स्लोगन उसने दिया
ये स्लोगन में रहेगा सेफगार्ड योर सेल्फ इंटरेस्ट एंड न्यू अदर इंटरेस्ट। तो सेल्फ अपने जो इंटरेस्ट रहेगा ये इंटरेस्ट डेवलप करने का, और दूसरे अदर पर्सन का जो इंटरेस्ट रहेगा ये कैसे आपको कांस्टेंट करने का, ये अलग अलग टेक्निक आप यूज कर सकते हैं। फॉर मराठी मीडियम नंबर 1 स्व आवड आणि सामाजिक आवड हे समजून घेणे, हे दुसरं वाक्य आहे पहा। म्हणजे काय तर यामध्ये स्वतःच्या आवडी निवडी आपल्याला त्या ठिकाणी सांभाळायच्या आहेत, त्याचबरोबर इतरांच्या आवडी निवडी आपल्याला जाणून घ्यायच्यात पहा। आणि मग त्या संदर्भात त्यांनी काय केलं, एक घोषणा वाक्य त्या ठिकाणी तयार केलंय पहा, त्याला इंग्रजीमध्ये स्लोगन असं म्हटलं गेलंय। तर याची घोषणा वाक्य काय, स्व आवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा। म्हणजे स्वतःच्या आवडी आपल्याला अगोदर काय करायच्यात, सांभाळायच्यात। प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्या वेगवेगळ्या आवडी निवडी असतात, तर त्या आवडी आपल्याला अगोदर, आपल्याला आपण छंद असं म्हणतो पहा, तर त्यांनी काय करायचं, आपले छंद जे असतात ते जोपासायचे। आणि त्यामुळे मग छंद आपण जर विविध प्रकारचे जोपासले तर आपल्या मनावर विविध प्रकारचे ताण येत नाहीत पहा, आणि मग त्यामुळे आपण सतत उत्साही किंवा आनंदी असतो। आणि याच बरोबर काय करायचं, इतर व्यक्तींच्या ज्या आवडी निवडी असतात किंवा छंद असतात ते जोपासण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे आपण आनंदी राहायचंय आणि त्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशा प्रकारे स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा, हे घोष वाक्य त्या ठिकाणी सांगितलं गेलंय। तर हा पहिल्या प्रकारामध्ये पहा। आणि हे सर्व करत असताना आपले जे विचार असतात, चांगले विचार असतात, वाईट विचार असतात, हे त्या ठिकाणी समजून घ्यायचे पहा। नेक्स्ट सेकंड नंबर सेल्फ डायरेक्शन। सेल्फ डायरेक्शन मीन्स स्वनिर्देश। सेल्फ डायरेक्शन में क्या रहेगा, प्राइमरीली रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देयर ओन लिव्स रॅदर दॅन डिमांडिंग और नीडिंग एक्सेसिव्ह सपोर्ट। तर मराठीमध्ये त्याला स्वनिर्देश असं म्हटलं गेलंय। तर स्वनिर्देशामध्ये तर्कसंगत विचार करणारे लोक यामध्ये असतात, त्याचबरोबर स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेणारे या व्यक्ती असतात, आणि त्यानंतर जबाबदारी घेत असताना इतरांकडून कुठली ते डिमांड करत नाही। नंबर 3 टॉलरन्स। रॅशनल पीपल आर हायली टॉलरन्स राईट टू बी रॉंग। मराठीमध्ये त्याला सहनशीलता असं म्हटलं गेलंय। तर सहनशीलतेमध्ये काय सांगितलं गेलंय, तर्कसंगत विचार करणारे जे लोक असतात ते अधिक सहनशील असतात किंवा समायोजनशील असतात, आणि इतरांपेक्षा ते वेगळे असतात। आपल्या काय चुका झाल्या असतात ते समजून घेतात आणि त्यामध्ये आपल्याला कशी सुधारणा करता येईल हे त्या ठिकाणी पाहिलं जातं। नंबर 4 फ्लेक्सिबिलिटी। फ्लेक्सिबिलिटी मीन्स अपने जो थॉट्स रहेंगे, एक्शंस रहेंगे, ये पूरे फ्लेक्सिबल्स रहेंगे, और उसके बाद ये पर्सन कंटिन्यूस हेल्दी प्लेजर हो सकते हैं। ये होने के बाद आपके माइंड के ऊपर कोई स्ट्रेस नहीं हो सकता। मराठी मीडियम नंबर 4 लवचिकता त्याला म्हटलं गेलंय पहा, आणि इंग्रजीमध्ये त्याला फ्लेक्सिबिलिटी असं म्हटलं गेलंय। तर सर्वसाधारणपणे याच्या लवचिकता असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांचे विचार तर्कसंगत जे असतात, तर सर्वसाधारणपणे विचार आणि वर्तन हे अधिक लवचिक असलेले आपल्याला दिसून येतात। या व्यक्ती सतत आनंदी आणि उत्साही असलेले आपल्याला दिसून येतात। याशिवाय त्यांचे विचार पूर्वग्रह दूषित असे असतात। अँड नंबर 5 लास्ट सेल्फ एक्सेप्टेंस एंड सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी। तो सेल्फ एक्सेप्टेंस एंड रिस्पॉन्सिबिलिटी में क्या रहेगा, थॉट्स, बिलीव्स, फीलिंग्स एंड बिहेवियर। ये पॉइंट के ऊपर पूरा स्टडी करते टाइम अपने माइंड में ऐसा नहीं होना चाहिए कि जो थॉट्स रहेंगे, बिलीव्स रहेंगे, ये कैसे 100% ट्रू होना चाहिए। तो ये होने के बाद अच्छी तरह से आप वर्क कर सकते हैं। तो अल्बर्ट इलिस साइंटिस्ट ने रैशनल इमोटिव थ्योरी को एक डेवलप की, और ऐसा पूरा स्टडी उसने ये 5 पॉइंट में किया। और मराठी मीडियम नंबर 5 स्व मान्यता आणि स्व जबाबदारी यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला गेला। तर स्वतःची श्रद्धा, भावना, मूल्य आणि वर्तनाची जबाबदारी ते स्वीकारत असतात, आणि त्याचबरोबर तर्कसंगत विचार जे मांडलेले आहेत, तर डॉक्टर अल्बर्ट इलिस यांनी या ठिकाणी ते विचार मांडलेले आहेत। तर अशा प्रकारे हा पहिला जो आपला चॅप्टर असेल तो या ठिकाणी तो संपलेला आहे। तर फर्स्ट चॅप्टर इज कंप्लीटेड in this chapter. The first point introduction is completed. Second, historical background. Third, future. Next last lecture में पूरे अपने जो मेथड्स रहेंगे
तो मेथड्स आपने कंप्लीट किया और दिस लेक्चर में अपने चैलेंजेस इन एस्टेब्लिशिंग साइकोलॉजी ये भी पॉइंट पूरा कंप्लीट हो गए। इम्पॉर्टेंस ऑफ रेशनॅलिटी ये पूरा पॉइंट कंप्लीट हो गए। हे कंप्लीट होने के बाद मराठी मीडियम मध्ये सर्व आपण पॉइंट त्या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत। आणि मग आता हे सर्व झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा ते नोट्स वाचून घ्यायच्या, त्यानंतर या ठिकाणी टाकलेला लिंक वर तो व्हिडिओ सर्वांनी पाहायचा आहे आणि त्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर हे सर्व स्वाध्याय आपल्याला सोडायचे।